मी आज सकाळ सकाळी उठल्यावर भगवंतांची पूजा करत असताना मी भगवंतांना विचारले, भगवंता, मी तुमची भक्तिभावे रोज पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणालाही कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात व लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी भगवंत म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यामध्ये त्यांचा फायदा होतो. पण तू यामध्ये बारीक बारीक गोष्टींमध्ये निराश होऊन जाऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून दीर्घकाळ लांब जाईल नक्कीच. आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला सर्वात जास्त भोगावे लागत असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते. आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, नेहमी भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको. मी कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करायचेच असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नक्कीच संदेशाला लाईक करा. नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच भगवंतांना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील नक्कीच मानवाचे जीवन सोपे व सुटसुटीत करायचे आहे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, म्हणून लक्षात ठेवा, या प्रत्यक्ष मामांच्या हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आपण आलो आहोत. आपण नक्कीच बाळूमामांचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अटूट नक्कीच अभेद्य श्रद्धेचे भावनेने भरलेले आपले कर्म आपल्याला करायचे आहेत. ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, दुःख कोणाला नाही. श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे एखादं सुंदर निसर्ग असतं ना, तसंच दुःखामागेही नक्कीच सुख दडलेलं असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो, एवढं पण उशिरा मिळेल फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. भगवंतांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम जर असेल ना, तर भगवंत तुम्हाला कधीच एकटा टाकणार नाही. ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे नक्कीच सांगून टाकतो. नक्कीच प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, प्रेमळ भक्तांनो, आम्ही हे पाठवलेले गोड आणि भक्तिमय संदेश फक्त आणि फक्त तुमच्याकडे नक्कीच हे येत असतात. प्रत्येकाकडे जरी जात नसले तरी तुमच्याकडे जर ही संदेश येत असेल तर तुम्ही शांत मनाने ऐका आणि प्रत्येक गोष्टी सकारात्मक विचाराने पहा. जितकं जास्त तुम्ही नकारात्मक राहाल, नक्कीच तुम्हाला या जगातील प्रत्येक गोष्ट ही वाईटच वाटेल. म्हणून तुमचा दृष्टिकोन तर बदला. तुम्ही जेव्हा नक्कीच तुमचा दृष्टिकोन बदलाल तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातील. ही गोष्ट मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. कोणी तुमची साथ देऊ अगर न देऊ, तुम्ही नाराज होऊ नका, कारण बाळूमामांपेक्षा सुंदर सोबती नक्कीच आपल्यासोबत कोणीही नाही. ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते. रंग बदलती दुनिया देखी, देगा जग का व्यवहार, पर दिल को भाया बस श्री संत सद्गुरू बाळूमामा का दरबार. हीच गोष्ट खरी आणि सत्य आहे. मित्रांनो, सद्गुरू आपल्या प्रत्येक भक्ताची भावभक्ती, श्रद्धा आणि विश्वास ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येकाच्या मनीस्वत्विषयी पूर्णपणे वाढवत असतात बरं का. आपण फक्त त्यांच्या वाटेवरून चालायचं असतं. नक्कीच अंते चालविणाराही तोच सद्गुरू मालक असतात. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. तुझे दोष सांगायचे झाल्यास तुलाच सांगेल. नक्कीच याला त्याला सांगायला मी चुगलखोर नक्कीच नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी तू लक्षात ठेव. प्रेमळ भक्तांनो, हा संदेश तुम्हाला पुढे नक्कीच वेळ देऊन ऐकायचा आहे. एका दगडाला शेंदूर नक्की फासून लोक त्याला देव म्हणून बसवतात.
ना पाहिलं आहे त्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो, त्यात माझं अस्तित्व दिसतं. पण काही माणसांना मात्र माणसात देव सापडत नाही, याचं वाईट वाटतं. तू नाम घे बघ, मन हलकं हलकं होत जाईल. तू जे शोधत आहे ते स्वतः तुझ्या जवळ येईल. तुझा आनंद तुला अनुभवताना मला पाहायचा आहे. तुझे ते हसणं पुन्हा नक्कीच पुन्हा तुला खूप ताकद देणार आहे. प्रेमळ भक्ता, जगण्याचं बळ देखील देणार आहे. उठ आणि मनापासून आधार नक्कीच मानत राहा. ज्यांनी ज्यांनी तुला नक्कीच घडवलं त्या सर्वांचे तू स्वतः आभार मान. जे त्रास देत आहे त्यांचे देखील आभार आधी मानावे. ते पंखात बळ देत राहतात. इथे तू कितीही मागितलं ना तरी आधीच खूप काही द्यायला शिकावं लागतं, हा तर नियम आहे. तुझ्या आत ओझं पूर्णपणे नकोय, मला तर समाधान हवं आहे. तुलाही नक्कीच माहिती आहे की तू सुद्धा आनंदी होऊ शकतोस. फक्त आनंद कशात आहे हे जाणून घेणे खूप सुंदर. अशा कल्पना प्रत्यक्ष ज्या अस्तित्वात उतरतील त्याचं बीज आत पेरावं लागेल. विश्वासाचं खत पाणी त्यावर घालत राहा. बघ तू नामात राहा, नक्कीच तो प्राणवायू तुला समाधानच पूर्णपणे समाधानाचं फळ देत राहील. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरीच आहे. प्रेमळ भक्ता, कसं असतं ना, काही गोष्टी ओळखायला थोडासा वेळ जातो आणि पचनी पडायला थोडंसं जड जातं. परंतु जसा जसा वेळ जातो गोष्टी पुढे सरसावतात, तशा तशा त्या गोष्टी तुला नव्याने समजत जातील आणि हळूवारपणे तुझा त्या नक्की पचनीसुद्धा पडतात. उगाच वाटत असतं की तुला कोणी पाहावं, कोणी विचारावं, पण असं काही घडत नसतं. तेव्हा तुझ्या वेळेची नक्कीच किंमत खरी समजून जाते. तुझं ममत्व, तुझं प्रेम, तुझी आपुलकी जीवाला हे राहू दे. तुझ्यासोबत पण समोरचा ते पाळेल म्हणून तू नक्कीच आशा ठेवून बसू नको. रोज एक नवीन धडा उघडायचा असतो आणि तितक्याच तत्परतेने वाचावासुद्धा लागतो. आपल्या मनाविरुद्ध आहेत गोष्टी तर त्रास होतोच, पण त्या दुसऱ्यांना नक्कीच दाखवून तू किती कमकुत आहेस हे स्पष्टीकरण कशाला देतो. सांगावं असं वाटलंच तर जो खरा अर्थ समजेल तू त्याला अपवाद मानून बोल, पण शक्यतो असं नाही भेटणार ही जाणीवसुद्धा प्रत्येक वेळी तू ठेव. तुझ्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. मुलं जेव्हा नक्कीच आईच्या गर्भात प्रवेश करतात त्याच वेळी आईसाठी ती संपंदन वेळ नक्की वेगळी असतात. बाळाला किती वाटलं ना की आत आईला नक्कीच भेटावं तरी ते समजू शकत नाही की आपण तिच्या आत आहोत. इथे माझं असं काहीच नसतं. रडून सुद्धा किंवा हट्ट करूनसुद्धा गर्भातून ते मातेला नाही पाहू शकत, पण ती नक्कीच असतेच ना, ती जन्म देतेच ना. तुझी अवस्था तर नक्कीच गर्भात असल्यासारखीच आहे. मला सर्व प्रेमळ भक्ता समजत आहे. तुला उगाच असं वाटतं की तुझी इच्छा मला समजत नाही. अरे तुझं कुसं बदलणं नक्कीच सुद्धा मी अनुभवू शकतो. चिंता नको, तू विश्वास हवा. सगळ्यात जास्त सुरक्षित तू गर्भात असतो तसेच राहा, म्हणजे उत्तम ऊर्जा निर्माण तुझ्यामध्ये होईल. नक्कीच लक्षात घ्या, तुम्ही ज्या ज्या गोष्टी करत असतात त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांना एका क्षणी समजत असतात. म्हणून करायचेच असतील तर तुम्ही चांगले कर्म करा, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच तुमच्या सगळ्यांना भगवंतांनी दृष्टी दिलेली आहे. तुमची बुद्धी या दृष्टीला वारंवार प्रज्वलित करत असते. कोणी मुद्दाम थोडं अंध बनून राहणं पसंत करतं, कारण त्यात खूपदा त्यांना नक्कीच उद्याचा दिवस दिसत असतो. मात्र काही असे पट्टे आहेत नाते पूर्णपणे बाजूलाच्या काय चुकतं आणि कोण कसा अडकतो ते मात्र पाहण्यात जास्त लक्ष लावून बसलेले असतात. विसरतात ते इथून किती स्पष्ट दिसतं ते तेव्हा असे काही फसतात ना की आमच्यासोबत का, नक्कीच असं का, हेच प्रश्न त्यांचे साथीदार बनतात. इथं प्रत्येकाला काही खास नक्कीच काम भगवंतांनी दिले आहे, हा तुम्हालाही आहेच. जगू द्या नक्कीच त्यांना का तू करतो ढवळाढोळ.
आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काळजी असते म्हणून पाहावं लागतं कधी कधी, पण प्रेमळ भक्तांनो, इथं अनुभव घेऊनच आयुष्याचे धडे गिरवायचे असतात. तू समज, नक्की समज, त्यांना काळजी पोटी सांगितल्याने गोष्टी कधीच पूर्णपणे बदलणारी नाही. त्यातील अर्धी माणसं उलट तुलाच चुकीचा ठरवतील, तुला नक्की पाहवत नाही म्हणून सुद्धा बोलून टाकतील. पुन्हा त्रास कोणालाच तर तुलाच. मग कशाला हवा हा व्याप? तुझं जग खूप सुंदर आहे हे तू ते माझ्यासोबत पाहशील तर समजेल. तुझी नजर जिथे जाईल तिथे मी असेल. कदाचित तू खरंच सुंदर अनुभव घेत सुद्धा असशील. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरीच आहे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच वेळ काढू नये का? आयुष्यात तुम्ही स्वतःचा भरपूर वेळ इतरांना असाच देत राहिला याचा अर्थ तुम्ही रिकाम टेकडा आहात असाच ते धरत असतात. खूप जण काही तुमची चुकी नसताना देखील तुम्हाला बोल नक्कीच पूर्णपणे लावतात. याचा अर्थ मात्र तुम्ही मूर्ख आहात असंच ते प्रत्येकाली गृहीत धरू शकतात. वेळोवेळी तुम्ही आर्थिक मदत इतरांना केलीस त्यामुळे तुम्ही स्वतःला चिमटा काढून इतरांना आनंद दिलास हे ते समजणार नाही. तर तुमच्याजवळ पैसा वाहतोय नक्कीच असं ते नक्कीच म्हणतात. तुमचं प्रेम, तुमचं नक्कीच महत्त्व जाणून तुम्हाला मनापासून तुमचं म्हणणारा कोणी भेटेल नक्कीच ना? तर खरंच सांग मला, इथे फक्त तू जे वागतोस ना त्यात नको करू बदल. फक्त इतर काय म्हणतात तुझा नक्कीच बदल. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणून ते देते रिकामटेकडा मूर्ख. पैसा नक्कीच उडवणारा म्हणून आयुष्य हे तुमचं तुम्ही जगा, ते इतर लोकांमुळे बिघडून देऊ नका. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. भगवंत सांगतात, तुझा त्रास तू बोलून दाखवत नाही, मला व्यक्त नाही होत आणि सारखी दुसऱ्याची काळजी करत बसतो. तुला तुझं काही खास वाटत नाही. एकटं म्हणत खूप लोकांना न कळत सुख देतो, तरी स्वतःचं मूल्य शून्य समजणारा तू. नको रडू, एकटा नाही सण होत मला, पण मला सांगून त्रास होईल याचा विचार करत तू दुःखी नको राहू. स्वार्थी हेतूने व्यक्त होणारे आणि माझा विचार करणारे स्पष्ट दिसतात मला. तू हट्टाने तुझं काम करणार तर मला त्यात सहभागी व्हावेच लागणार. नक्कीच गुट वाटेल तुला सर्व, पण तुझा विचार नेहमी करत हे समजून नको. मी रोज दिसलो नाही तर काय, पण मी बोलतो ना आणि तू ऐकतोस. मला प्रत्येक वेळी माहिती आहे, काळजी करणारा आणि दुसऱ्याच्या काळजीने बेजार होणारा तू एकटा कधीच नाहीस. ही गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात घ्या. मित्रांनो, तुमच्यापैकी खूप जण हे संवाद साधण्यापेक्षा वाद जास्त घालतात, कारण त्यांना कुठेतरी संवाद नक्कीच करणं म्हणजे आपण काहीतरी कठीण गोष्ट करत आहोत असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते नक्कीच मृदू आवाजात म्हणा किंवा प्रेमाने एकमेकांशी बोलूच शकत नसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी असतात किंवा तुम्ही माणसांसोबत वावरत असता, अशा वेळेला तुम्हाला जर जास्त राग येत असेल आणि त्यावर तुमचा नक्कीच संयम नसेल व समोरच्याचा तुम्ही फक्त एक शिडी म्हणून वापर करत असाल तर तुम्हाला संवाद हा कधीच साधता येणार नाही. जेव्हा व्यक्तीमध्ये वाद होतो तेव्हा एकतर समोरच्या व्यक्तीचा संयम आता नक्की सुटलेला असतो, कारण वारंवार काही गोष्टी सांगून पटवूनसुद्धा त्या तुम्हाला समजल्या नसतात किंवा तुमचा स्वभाव समजून न घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न असतो. ज्यांच्यामध्ये संवाद असतो ना त्यांना न बोलतासुद्धा प्रत्येक गोष्ट समजू शकते, कारण एक शरीराची विशिष्ट हालचाल म्हणा किंवा तुमची संपदन म्हणा, ती नक्कीच ओळखायची सवय तुमच्यामध्ये असते आणि त्यामुळे तुम्ही संवाद साधू शकता. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही संवाद करता की तुम्ही वाद घालता. या प्रत्येक गोष्टी तुमच्यावरती आहेत. मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. खरं सांगायचं तर इथे कोणीच कोणाच्या नशिबाचं खात नक्कीच नसतं. जे तुझा नशिबाचं तेच तुझं. तुम्ही मात्र या अथांग पसरलेल्या समुद्रात खूपदा प्रवाहित होत असता,
पण तुम्हाला जे मिळत असतं ते अनपेक्षित असतं. तुम्ही या प्रवासात राहा, बाकी काही करायची तुम्हाला गरज नाही. तुमचा विश्वास हा गुरुत्व नक्की दर्शवतो. म्हणून काही न मागता खूपदा काही खास मात्र मिळतं. इथे देणारे सर्वच वाटसरू आहेत. नक्कीच आपला प्रवास करत राहणारं. आपलं स्टेशन आले की ते मात्र उतरणार. नक्कीच शेवटपर्यंत साथ देणारे खूप कमी असतील, पण ते तुमचे असतील. इथं कसं आहे ना, समजा तुम्ही एका डोंगराखाली असलेल्या गावात आहात. तिथं वस्ती सापडेल, पण हळूहळू तुम्ही जसा वर नक्की जाल ना, तसे हे मनुष्य वलय आणि प्रलोभन नक्कीच कमी होते. वस्ती तुरळक होते व वर्दळ प्रत्येक वेळी संपते आणि मोजकेच उरतात. माथ्यावर नक्की तुमचं सुद्धा हेच आहे. ही गोष्ट देखील प्रत्येकानं लक्षात ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका किमतीचा वेळ दिलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रत्येकाने लक्षात ठेवा, भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला चांगले कर्म करावे लागतील. कारण जर तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच भगवंत तुमच्या प्रत्येक वेळी सोबत असतील. हे मात्र खरे. तुमच्यात असलेला तुमचा नक्कीच बुद्ध्यांक या बुद्धीशी निगडीत असला तरीही तुम्ही करत असलेलं तुमचं प्रत्येक कार्य आणि तुमचा विचार याची योग्य ती सांगड तुम्हाला घालता आली तरच तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ना, ते यशस्वीरित्या तुम्ही पार पाडू शकता. अशा वेळेला नक्कीच तुमच्यात असलेला चुणचुतीपणा तुमच्या कामांमध्ये नेहमीच दिसून येतो. कारण जेव्हा तुम्ही आतून ठरवत असता की मला एखादी गोष्ट आत्मसात करायची आहे आणि त्याच दृष्टीने तुम्ही मनापासून काम करत असता, तेव्हा तुम्ही यशस्वी नक्कीच होत असता. तुमच्या कृतीमधून नेहमी तुमचे विचार हे स्पष्ट होत असतात. त्यामुळे तुम्ही समोरच्याला किती समजून घेता हे मात्र तुमच्या लिखाणातून किंवा तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून अधिक स्पष्ट होण्यासाठी आधी तुमचे विचार स्वतःची स्पष्ट नक्कीच असावे लागतात. तरच व्यक्ती आपलं मत पडखरपणे इतरांसमोर मांडण्यास सक्षम नक्कीच होतो. अन्यथा अशी बरीच लोक आहेत जी बोलतात एक आणि करत असतात एक. त्यामध्ये कधी सातत्य नसतं बरं का. ते कधीच त्यांचा नियम पाळत नाहीत आणि त्यामुळेच वैचारिकदृष्ट्या मात्र ही माणसं कमकुवत आहे हे तुम्ही सहज ओळखू शकता. हीच सर्वात मोठी आणि योग्य गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन जर पाहिलं तर काही लोक तुमच्या आजूबाजूला जी आहेत ती तुम्हाला टोचून बोलण्यासाठी जन्माला आलेली आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. कारण खूपदा ते तुम्हाला फक्त तुमच्यातले दोष दाखवत असतात. तुम्हाला राग येऊ शकतो याबद्दलचा, परंतु तुमच्या हातात काही देखील नसतं. आणि अशा वेळेला जेव्हा मन एकाग्र तुम्ही करण्याची साधना करत असता तेव्हाच त्या गोष्टींवरती पर्याय तुम्हाला प्रत्येक वेळी सापडू शकतो. कारण या लोकांना तुम्ही नक्कीच बदलू शकत नसता. ते स्वतः तर अस्वस्थ असतात, परंतु दुसऱ्यांनासुद्धा अस्वस्थ करत असतात. अचानक येऊन तुम्हाला असं काहीतरी बोलून जातील की ज्यांचा तुम्ही कधीच विचारसुद्धा केला नसेल आणि तुमचं मन मात्र अस्वस्थ करून ते स्वतःच्या कामांमध्ये गुंतून जातील. अशा वेळेला खरंच एकच विचार तुम्ही करा की मला जास्त काय प्रिय आहे. मग मी तुमची आवडची गोष्ट असो, तुमच्या नक्कीच आवडीचे ठिकाण असो, किंवा तुम्हाला काहीतरी नक्की छानसं पूर्णपणे वाचायची सवय असो, त्या क्षणाला तुम्ही तेच करा. कारण अशा नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकता. परंतु यासाठी स्वतःवर जाणीवपूर्वक नक्कीच तुम्ही काम करावं लागतं. लक्षात घ्या, जर तुम्ही प्रत्येक काळी एका ठिकाणी शांत बसाल तर त्या शांत ठिकाणी देखील तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला आवडते तुम्ही ते करा. तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. आयुष्यात अर्ध्याहून जास्त लोक नक्की पूर्णपणे शोधत असतात काय ते नक्कीच त्यांना माहितीसुद्धा नसतं. इथे खरं तर सर्व समोरचं पूर्णपणे ठेवलेलं आहे. समोरच भगवंतांनी आपल्यात ठेवलं आहे. तुम्ही काय शोधता हे मात्र तुम्ही ठरवा. काय साध्य करायचे आहे
त्यापेक्षा काय नको आहे ते स्पष्ट करा. आधी स्वतःला नक्कीच हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. खूप जण काही लक्ष ठेवूनच काम करत असतात. ध्येय प्राप्तीसाठी महत्त्वाची नक्कीच लक्ष नसून सातत्य आहे. स्वतःचं लावलेलं नियम आहे. रोज जे नित्यकर्म आहे त्याला सोडून दिलं तर लक्ष मात्र टिकणार नाही. म्हणून प्रथम काय नको ते ठरवा आणि स्वतःसाठी जे नियम लावत असतात ते तुम्ही प्रत्येक नियमांचे सातत्याने पालन नक्कीच करत चला. आपोआपच जे समोर आहे ते दिसू लागेल. पर्यायी कष्ट कमी पडतील. एवढं मात्र खरे, लोकांचं लक्ष तुमच्यावर आहे असे स्वतः विचार करत बसाल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये अडकाल. काही असे असतात की त्यांना काळजी आहे असे दाखवतील, खोटे अश्रूसुद्धा वाहतील, पण ते खरे तुमचे नाहीत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुमची दया माया घेऊन तुमचाच मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतील हे तुम्हाला देखील समजत ना, तेव्हा तुम्ही नक्कीच वाईट वाटून तर घेऊनच नका. पण अशा लोकांच्या पासून तुम्ही नक्कीच 4 हात लांब ठेवा. श्लोक जवळ असतील तर नक्कीच नात्यात सापडतील, तरी अंतर हे ठेवावंच लागेल. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. मित्रांनो, भगवंत म्हणतो तुला आयुष्यामध्ये जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी नक्कीच तुला फक्त आणि फक्त जास्त कर्म चांगले करायचे आहेत आणि कष्ट देखील चांगले करायचे आहेत. जेवढं तुम्ही प्रामाणिक राहाल तेवढं तुम्हाला भगवंत साथ देतील. ही गोष्ट देखील तितकीच खरे. आयुष्यामधला सगळ्यात कठीण नक्कीच धडा कोणताच असेल तर आपल्याला लाख पटीने वाटत असतं की समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी. त्याने स्वतः असं चांगल्या विचाराने नक्कीच फुलवावे, जेणेकरून आत्ताची सध्या परिस्थिती तो सहज बदलू शकेल. परंतु असं कधीच घडतं असं काही. खूप वेळेला आपण किती विचार जरी केला तरीही समोरच्या व्यक्तीने त्याचा हट्ट नक्कीच न सोडता फक्त दुसऱ्याला कोसच राहून सदैव दुसऱ्याला स्वतःच्या बाबतीत नक्कीच जबाबदार धरून स्वतःच्या आत्म्याला त्रास द्यायचा नक्कीच ठरवलेलं असेलच तर त्या व्यक्तीला नक्कीच मृत्यूच्या शय्येपर्यंत पोहोचताना होणारा त्रासा नक्कीच पूर्णपणे बद्दल कधी काही वाईट वाटत नसतं, कारण ती जाणीव त्याच्यामध्ये एक पद्धतीने निर्माण होण्याची कुवतच त्याने कधी तयार केलेली नसते. अशा वेळेला तुम्ही प्रत्येक वेळी दुःख मानून स्वतःला दोषी ठरवणं सगळ्यात प्रथम थांबवलं पाहिजे, कारण यामध्ये तुमचा नक्कीच हात नाही. जी व्यक्ती जशी असते तशी ती बनत असते. तुम्ही किती चांगले विचार केले परंतु त्या व्यक्तीलाच ते चांगले विचार नको असतील तर त्यामुळे तुम्ही कुठेही नक्कीच कमी ठरत नाही. तुम्ही कोठेही वाईट ठरत नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नक्कीच भगवंत म्हणतो प्रत्येक वेळी जीवनामध्ये मी तुझ्यासोबतच आहे. तू निस्वार्थ मनाने आमचे नामस्मरण करून तर बघ, नक्कीच आम्ही येणार नाही असं कधीच होणार नाही. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नक्कीच पूर्णपणे जीवनामध्ये जर तुम्हाला भगवंतांची भक्ती करायचीच असेल तर तुम्ही ती भक्ती त्यांची निस्वार्थ मनाने करा. हे तुमच्यासाठी नक्कीच सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण की नामस्मरणात किती ताकद असते एकदा अनुभव तुम्ही घेऊन बघा. संकटसमी भगवंतांना आवाज तुम्ही देऊन बघा, तुम्हाला स्वतः प्रचिती येईल. ही गोष्ट देखील नक्कीच करे. भगवंतांनी आपल्याला जी गोष्ट ज्या गोष्टी काय दिलेल्या आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे हे भरपूर जास्त महत्त्वाचे असते. मोठेपणा काही कामाचा नसतो बरं का. जैसे ठेविले भगवंत तैसे राहावे आनंदाने आपण. जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास. ह्याची किती थोर भाग्य आपले आणि सोबत आहेत भगवंत आपले. हीच गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच मनामध्ये ठेवायचे आहे. नित्य स्मरावे भगवंतांना. नक्कीच नित्यस्वरूपी रोज भगवंतांचे तुम्ही नाम घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, खूपदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं, स्वतःच्या कानाने ऐकलेलं खरं कधीच नसतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
काही ना काही नक्कीच तरी अशी स्थिती समोरच्याची असते की तुमच्यासमोर ते वेगळ्या प्रकाराने नक्कीच मांडलं जातं. परंतु जर तिथे विश्वास असेल की आपला माणूस काय सांगत आहे हे खरं स्वीकारण्याची तयारी असेल तरच नक्कीच ते नातं अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलं जाणार नाही. प्रत्येकजण इथे काही ना काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाठीराखा म्हणून साथ द्यावी. बाकी त्यांना ते काहीतरी चूक करत आहेत अशी जाणीव प्रत्येक वेळी करून द्यावी. सगळ्याच गोष्टी या आपल्या मनाप्रमाणे कधीच होत नसतात आणि म्हणूनच या विश्वामध्ये प्रत्येक वेळेला एक वेगळा अनुभव आणि त्या अनुभवातून मिळणारा एक नक्कीच प्रशिक्षण म्हणून घेत असतो. हीच नक्की एक प्रकारची शाळाच आहे जी कायम भरलेलीच असते. इथे तुम्हाला वाटलं तर सुट्टी तुम्ही कधीच घेऊ शकत नाही हे देखील खरे. आणि ही शाळा जी विश्वासाची आहे ती हवीशी वाटण्यासाठी नक्कीच स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रथम स्वतःवरती काम करावं लागतं, जेणेकरून तुम्हाला कधीच नक्कीच काही ना काही तरी प्रत्येक वेळी समाधान मिळून जाईल. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरीच आहे. मित्रांनो, हा नक्कीच संदेश पूर्ण जर तुम्ही ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. खरंच ज्याचे समाधान खरंच मामांवरती अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकत असते. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे आपण सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी नक्कीच त्याला भगवंतांच्या वाचनांची जोड द्यावी. सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडून जातो, पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की मामांचे नाम स्मरण करण्यासाठी मामांचे प्रत्यक्ष आपल्याला नाम हे अगदी निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे आणि नेहमी निस्वार्थ मनाने आपल्याला त्यांची सेवा मात्र करायची आहे. असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करून नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा या सृष्टीमध्ये जे काही प्रत्यक्ष निर्माण भगवंतांनी केलेले आहे त्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असते. अर्थात प्रत्येक गोष्टी या सृष्टीमध्ये भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत. याचा अर्थ भगवंत आपल्यासाठी प्रत्यक्ष काही ना काही निर्माण केलेलेच असतील आणि आपल्या अजूनही नक्कीच जीवन प्रत्यक्ष शिल्लक आहे. याचा अर्थ भगवंत आपल्या नक्की जीवनामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडवून आणतील. फक्त प्रयत्न मात्र आपल्याला करायचा आहे. हे सर्वात आधी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच आज ऐकावा आणि हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करावा अशी आम्ही तुमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो. रूपाची ओळख नामानेच होत असते बरं का. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे परमप्रेम असते. कर्मज्ञान योग ही साधने असून भक्ती हे प्रत्यक्ष साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जात असते. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड प्रत्यक्ष बनत जाते. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनून जातो प्रत्यक्ष. त्याला भगवंतांवर आपण विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट आपल्याला करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होऊन जाते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंतांचे प्रेम असलेच असे सांगता येत नाही. नक्कीच ज्ञानमार्गामध्ये आत्मा नक्कीच विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हाही फसवील याचा मात्र नियम असतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला नक्कीच अभिमानाची बाधा लवकर होत असते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य नक्की जगताला माया कार्य मानत असतो. म्हणजेच जगत मिथ्या
आहे असे तो समजून जातो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर नक्कीच हे जगत त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंतांची लीला समजून जातो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंतांचा महिमा, त्यांचे नक्की विभूती महत्त्व आणि त्यांचा आनंद भरलेला दिसून येत असतो. नक्कीच या सृष्टीमधले सौंदर्य व माधुर्य, मनोहर भाव, पवित्रते नक्कीच पवित्र आणि प्रेम पाहून जीव प्रत्येकाचा मोहित होत असतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवनाची तृप्ती होत नसते, कारण विभूती हे साक्षात भाव नसते. म्हणून भगवंतांच्या साक्षात गुणांची आणि भावनांची प्रत्यक्ष जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवनाची तृप्ती मात्र होऊन जाते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंतांचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंतांचे खरोखर नाम देणे जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंतांचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्यांचे नाव निराळे. नक्की तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबांना राम म्हणाले नाहीत किंवा दत्तांना महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतांपासून भिन्न नसते. जगतात प्रत्यक्ष नक्की या जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंतांची आहेत, पण रूपांची ओळख नामानेच होऊन जाते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहत असते. म्हणजे नाम हे दशकालच्या मर्यादी पलीकडे असते, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असले पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच खरा परमार्थ आहे. बोध वचन एकच सांगतो, भगवंतांची रूपे जेथून येतात ते नामाचे वास्तव्य आहे. म्हणून भगवंतांचे रूप समजत आपल्याला जरी नसले तरी भगवंत आपल्या नेहमी पाठीशी उभा आहे यावरती जरी तुमचा विश्वास असला तर खरोखर तुम्हाला भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि भगवंत करता आहे हे तुम्हाला अगदी क्षणामध्ये समजून जाईल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, काळजी करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामात राहा. भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम घ्या. प्रत्येक गोष्टी अगदी चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी हे गुरुमाऊली नक्कीच तुम्हाला देतील. नक्कीच हीच अगदी सत्य गोष्ट आहे. आहेर असतो. लग्नात आहेर म्हणून आलेली भेट पाकिट उघडताना एका नक्की पाकिटात फक्त एक कागद आणि रुपयाचा ठोकळा हाताला लागल्यानं त्यांची उत्कृष्टता वाढली. कागदाची उडी प्रत्यक्ष घडी उघडली आणि त्यात खरडलेल्या 5-6 ओळींचा मजकूर वाचताना डोळ्यात मात्र पाणी उतरलं. त्यांच्या प्रत्यक्ष लिहिलं होतं, माफ करा, मी तुमच्या नात्यातलाच काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई वडिलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्न फळवण्यासाठी प्रत्यक्ष ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे. मी कडकडून प्रत्यक्ष भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जाताना हे मला लग्न दिसलं आणि भूक नक्की शमवली. या रुपयांचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही हे पुरेपूर जाणून आहे मी. तरी खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता म्हणून यात हा रुपया मी टाकलेला आहे. याच पद्धतीने आहे. भगवंतांनी जर तुम्हाला 2 वेळेचे जेवण जरी दिले आहे तर त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा. माणूस प्रत्येक वेळी मोठ्या माणसाकडे काय आहे हेच पाहून जळत असतो आणि भगवंतांकडून नेहमी दुसऱ्या गोष्टी अजून मागत असतो. पण लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकांचा भूतकाळ पहा, कारण प्रत्येकजण अडचणीतून प्रत्यक्ष मग सुखाकडे जात असतो. याचा अर्थ भगवंत प्रत्येकांच्या जीवनात नक्कीच संकटे देत असतात आणि प्रत्येक संकटांमधून काही ना काही भगवंत आपल्याला सांगत असतात. म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही सर्व गोष्टी समजत चला